टर्बो हे मी साधारण 4 ते 5 वर्षापासून यूज करतोय। त्याच्या अगोदर आपण दुसऱ्या कंपनीचे कॅल्शियम चिलटेड वगैरे याचं ऍप्लिकेशन करत असायचो, पण त्यावेळेस असं जाणवायचं की थोडीफार प्रमाणात देठाजवळ क्रॅकिंग वगैरे आढळायची। जेव्हापासून आपण टर्बो कॅल्शियम यूज करतोय तिथनं आपल्याला मण्यामधला ब्रश, त्यानंतर क्रॅकिंगचे जे प्रॉब्लेम्स येतात ते आणि विथ कॅल्शियमची जी गरज आहे तिथे आपल्याला चांगल्यापैकी मदत झालेली आहे। माझे नाव योगेश मुरुकर घुले, मुक्काम बनेर, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। नानासाहेब पर्पलचा प्लॉट आहे। 12 सप्टेंबर 2023 घटनी तारीख आहे। हा प्लॉट साधारण आता हा 115 दिवसांचा प्लॉट झालेला आहे। फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर मेडिसिनचं स्प्रेइंग केलेलं आहे, ते साधारण आपण 2.5 मिली प्रति लिटर या हिशोबानं स्प्रेइंग केलेलं आहे। तर याचा फायदा आपल्याला असं मिळतो की फ्लॉवरिंग एकसारखे निघण्यास मदत होती आणि पुढे जाऊन त्याचा आपल्याला बेनिफिशियल असं आहे का बेरी साईज पण चांगल्या पद्धतीने वाढते। ह्या व्हरायटीमध्ये कॅल्शियमचा मोठ्या प्रमाणात फायदा असतो, तर क्रॅकिंग वगैरे होऊ नये आणि बेरी साईज विथ आपल्याला जर त्याच्यासाठी आपण साधारण एक फ्लॉवरिंग स्टेजच्या अगोदर तिथे एक टर्बो कॅल्शियम दिलेला असतो, त्यामुळे आपल्याला ब्रशला फायदा निश्चितच होतो। बेरी साईज चांगल्यापैकी होती, जर येण्यास चांगली मदत होती आणि एक दुसरं ऍप्लिकेशन हे पाणी उतरण्याच्या स्टेज मध्ये दिलेले। एकरी साधारण 2 किलो आपण अशा पद्धतीने 2 ऍप्लिकेशन दिलेले। बेरी साईज मध्ये घर चांगल्या पद्धतीने असल्यामुळे वजन चांगल्यापैकी मिळतं, जे एकंदर आपल्याला एकरी 10 टनापर्यंत जे मिळतं तिथे आपले साधारण 11 ते 12 टनापर्यंत टनेज भेटलेले आपल्याला। उत्पन्नात आपल्या साधारण 20% वाढ झालेली आहे। 10 ते 20% पाणी प्लॉट मध्ये आल्यानंतर आपण एक इथ्रेलचा स्प्रे घेतो, त्याच्यासोबत आपण डकोटा हा एक स्प्रे दिलेला असतो। त्यांनी फायदा असतो जिथे पोटॅश लेवल चांगल्यापैकी मिळाल्यानंतर कलर आणि शुगर येण्यासाठी निश्चितच तिथे फायदा होतो। मी साधारण जे मान्सून क्रॉपचे जे प्रोडक्ट वापरतो त्याचा बेनिफिशियली मला असा फायदा दिसतोय का त्याच्यापासून आपल्याला 100% फायदा हा निश्चितच आहे। माझं असं मत आहे का मान्सून क्रॉप सायन्सचे जे प्रोडक्ट आहे ते निश्चितच सर्वांनी वापरावे, त्याचा बेनिफिटली आहेच।